प्रिया हा काय मूर्खपणा आहे? हा मूर्खपणा आहे? तू असं बोलूच कसं शकतोस? कालपर्यंत मला म्हणत होतास की तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे म्हणून, मग? ते आहे पण या सगळ्याची काय गरज आहे? का गरज नाहीये? याचा अर्थ तू मला फसवलंस ना? खोटं बोललास तू, हो ना? नाही प्रिया, हे बघ, मी त्या दिवशी जे काही बोललो ते सगळं खरं होतं. खरं आहे ना? मग हे कुंकुही तेवढंच खरं आहे. मी हे नाही करू शकत. का सत्यजित, का नाही करू शकत? तू म्हणालास तू माझ्यावर प्रेम करतोस ना? मग हे का नाही करू शकत? मी तुझ्या भांगेत कुंकू भरल्यानं काय सिद्ध होणार आहे ते? तुझ्यासाठी ते महत्वाचं नसेल, पण माझ्यासाठी आहे. मला खूप महत्वाची कामं आहेत, तू माझा वेळ घेतेस. मी तुला डिस्टर्ब करणार नाहीये. मी जे सांगते ते करायला फक्त 10 सेकंद लागतील. प्रिया प्लीज. तू जर हे कुंकू माझ्या भांगेत नाही भरलंस तर तू खोटारडा आहेस. सत्यजित मुधोळकर खोटारडा आहे. मीरा, आई, मीरा आउट हाऊस मध्ये आहे. मग तू काम करती असते का दाखवायचंय सगळ्यांना मी ही काम करते म्हणून? नाही, डॉक्टरांनी सांगितलंय ना तशा पद्धतीने सूप बनवते यांच्यासाठी. बाकीचा स्वयंपाक झालाय? हो. ठीक आहे. मीराला सांग सत्यजितला जाऊन विचार त्याला टेबलवर जेवायला वाढायचं की त्याच्या रूममध्ये ठेव. अहो, जेवण तयार आहे. तुम्हाला इथेच वाढू की येताय तुम्ही जेवायला बाहेर? हो, मी बाहेरच येतोय जेवायला. आई, मी जरा बाहेर जाऊन येतोय. सीए बरोबर मीटिंग आहे माझी. बाय. बरं, आणखीन एक. मला कालच असं कळलं की मंजिरी इतके दिवस किचन मध्ये झोपते. हे बघ सत्यजित, तिला किचन मध्ये झोप असं मी सांगितलेलं नाही. आणि तसंही अशी काहीतरी नाटकं करून बाकीच्यांकडून सहानुभूती मिळवायची सवय आहे तिची. दुसरं काय असणार? मी तिला फक्त एवढंच म्हटलं होतं की सत्यजितला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत मी त्याच्या रूम मध्ये झोपते. यावरती सरळ सरळ किचन मध्ये जाऊन झोपली. जणू काही या घरामध्ये बाकी बेडरूम्सच नाहीयेत. नोकर चाकर असतात आजूबाजूला.
तुला वाटेल की मी असं काही आई, मी असं कधी बोलेन का? मला फक्त एवढंच सांगायचंय की, आणि हे मी आधीही सांगितलंय, माझ्यात आणि मंजिरीमध्ये जे काही होईल त्यात घरातल्या इतर कुठल्याही माणसानं कधीही पडू नये. ते जे काही होईल ते बघून घ्यायला मी समर्थ आहे. हं? येतो. प्रिया, मी घरात नसताना हे एवढं सगळं रामायण घडलं आणि तू मला आत्ता सांगतेस? मावशी काय सांगणार होते मी? सगळं समोर दिसत होतं, पण काय बोलणार मी? आता अगदी डोक्यावरून पाणी व्हायला लागले. मावशी, मंजिरी इतक्या खालच्या पातळीवर उतरेल ना, हे कधीच वाटलं नव्हतं मला. बघ ना, आधी तिने विहंगला सत्यजित पासून तोडलं आणि मग आपला सगळा बिझनेस बुडवण्याचा प्लॅन केला तिने. आणि हे सगळं इतक्या हुशारीने केलं माहितीये. स्वतःच्या बहिणीला म्हणजे मधुराला विहंगच्या गळ्यात अडकवलं. त्यासाठी तिला आधी इथे बोलवून घेतलं. तुला आठवतंय ती आपल्याकडे राहायला आली होती? आणि जेव्हा विहंग तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकला तेव्हा त्याला सत्यजित पासून वेगळं केलं. आणि ती एवढ्यावरच थांबली नाही. या पुढे जाऊन तिने विहंगकडून आपल्या कंपनीचे खूप इम्पॉर्टंट पेपर्स दादा होळकरांपर्यंत पोहोचवले. आणि हे सगळं करायला मुहूर्त बघ ना कसला साधलाय, जेव्हा तूही इथे नव्हतीस आणि सत्यजितही नव्हता. प्रिया, मग तू तिला खडसावून जाब का विचारला नाहीस? तेवढे अधिकार तुला आहेत ना? शिवाय मंजिरी या घरात यायच्या आधीपासून तू हे घर सांभाळतेस. जाब, साधा एखादा प्रश्न विचारला ना मावशी तरी अपमान करायची ती माझा. तुला सांगितलं ना, मला क्षणाक्षणाला ऐकवायची मी सौ मंजिरी सत्यजित मुधोळकर या घराची मालकीण. असं बोलून तोंड बंद करायची ग माझं. पण यापुढे मी काय बोलणार होते? मावशी, तिचा जर हा माज असाच राहिला ना तर उद्या ती तुलाही बोलायला पुढे मागे बघणार नाही. मला समजतंय सगळं. हा सत्यजित पण ना त्या मंजिरीला घटस्फोट देऊन मोकळा का होत नाही मला समजत नाही. मीरा, मी बाहेर जाऊन येते ना जरा. अहो, एक मिनिट. सॉरी सॉरी सॉरी, एक मिनिट. वाह वाह मंजिरी, ग्रेट. धक्काही तूच मारतेस, आधारही तूच देतेस. काय इतक्या घाईनं कुठे? मी
मी बाहेर. प्रियकराला भेटायला? आशिषला भेटायला? बघ, तू इतक्या महत्वाच्या कामासाठी बाहेर निघालेस आणि नेमका मी एखाद्या काळ्या मांजरासारखा आडवा आलो. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी नेहमी पोचतो मी विहंग भाऊजींच्या घरी जाते. तिथे भेटणार आहात तू आणि आशिष? मस्करी केली. नाही, तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही येऊ शकता. फोन कर त्याला. त्याला इथे यायला सांग. अहो, तुम्हाला माहिती आहे ते नाही येणार. तू बोलवलंस तर कोण येणार नाही मंजिरी. फोन कर. हा बोला वहिनी. निघालात ना घरून तुम्ही? नाही, मी घरीच आहे. भाऊजी, तुम्ही इकडे आलात तर जास्त बरं होईल. का हो, काही प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम असा नाही काही. वहिनी, तुम्हाला माहिती आहे आता मी त्या घरी येणं शक्य नाहीये. भाऊजी प्लीज, हे बघा, मी सांगते म्हणून या. माझ्या शब्दासाठी तर या. वहिनी, तुम्ही अशा घाबरलेला का वाटतंय? मी नाही कुठे. ठीक आहे, मी आलोच. येतोय व्यंग? जा. या विहंगराजे या. मी बोलावून तुम्ही आला नसतात राजे, म्हणून मग आमच्या सौभाग्यवतींना सांगितलं तुम्हाला फोन करायला. तुमचं आणि त्यांचं छान जुळतं. झालं? मुद्द्याचा बोल. चल मुद्द्याचं बोल. तर मुद्द्याचं असं आहे राजे की आजच मी आपल्या सीए कडे गेलो होतो आणि सगळे अकाउंट्स तपासल्यावर मला असं कळलं की तुमच्या पर्सनल कामासाठी तुम्ही आपल्या फर्म मधून 25 लाख रुपये विड्रॉ केलेत. तुम्ही आपल्या फर्म मधून 25 लाख रुपये विड्रॉ केलेत. तर ते 25 लाख रुपये तू देणं लागतोस. मी 25 लाख नाही घेतलेत. मी 25,60,300 रुपये विड्रॉ केले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कंपनीवर असलेलं 10 कोटींचं कर्ज. ते डिसिजन्स घेताना मी तुझ्या सोबत होतो आणि बिझनेसमध्ये मी 50% पार्टनर होतो. त्यामुळे माझ्या डोक्यावरचं कर्ज 5,25,60,300 रुपये. वा वा राजे, तुमचं गणित अगदी पक्क आहे. वा, घ्या चहा पिऊन तोंड गोड करा. थँक्यू. बाय द वे, तू तुझ्या बायकोला या सगळ्या आकडेवारीची कल्पना दिलीस का तू? अहो तुम्ही. आम्ही दोघांनी मिळून जेव्हा ठरवलं की लग्न करायचं, तेव्हाच तिला मी ही कल्पना दिली. तिची काही हरकत नाही, कारण तिचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. बघितलंस, असं पाहिजे. विश्वास छान.
म्हणजे एखादी व्यक्ती जर स्वतः डोळे बंद करून खड्ड्यात उडी मारायला तयार असेल तर आपण काय बोलणार? ऑल द बेस्ट. हॅपी मॅरिड लाईफ. सुखी राहा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करूच. बाकी तुमचं नशीब. जर झालं असेल तर येतो. फक्त ते 25,60,300 रुपये कधी परत करणार तेवढं कळव. आणि त्या 5 कोटी रुपयांचा विचार तू करू नकोस. ते तुझ्याच्याने नाही होणार. त्यासाठी मी समर्थ आहे. भाऊजी, भाऊजी निदान चहा तरी. वहिनी, तुम्ही बोलवलं म्हणून मी या घरात आलो. नाहीतर या घरात काही खायची प्यायची गोष्टच लांब. पाय ठेवायची सुद्धा इच्छा नाहीये माझी. $10 लाखांचा चेक आहे सत्यजितला. ओ सॉरी, सत्यजित साहेबांना द्या आणि माझा निरोप द्या. बॅलन्स अमाऊंटचा चेक मी 3-4 दिवसात देईन म्हणून. प्रियंका भाऊजी थांबा, मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. मला तुमच्याशी बोलण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. भाऊजी मला माहिती आहे तुम्हाला असं वाटतंय की मी खोटं बोलतेय, पण खरंच तसं नाहीये. मला तुमच्याशी त्या विषयावर मुळीच बोलायचं नाही. भाऊजी तुमचा गैरसमज होतोय. मी खरंच सांगते भाऊजी. अहो त्या दिवशी मी दादांकडनं तो नंबर घेऊन हे बघा या डायरीत लिहून ठेवलाय. मला वाटलं की हे वाचून तुम्हीच लॉकर उघडलात. तुम्ही म्हणालातही ना की तुम्हाला काही महत्वाची कागदपत्र हवी आहेत म्हणून. झालंय तुमचं, येतो मी. भाऊजी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तुमच्यात आणि सत्यजित दादांमध्ये जे काही घडलं ते खरंच घडायला नको होतं. मला तुमच्या सांत्वनाची गरज नाहीये. भाऊजी तुमचा राग मी समजू शकते, पण सत्यजित दादांसमोर मी कसं काय बोलणार? मी त्या दिवशी त्यांना काय घडलं ते सांगत होते तर त्यांनी मला माझ्याच शब्दात पकडलं. तुम्हालाही माहिती आहे त्यांच्यासमोर कोणीच काहीच बोलू शकत नाही. मला काही महत्वाची कामं आहेत. बिचारा विहंग भोसले. काही काम होतं का? कामाशिवाय मी इथे येऊ शकत नाही का? असं विनाकारण तू आधी कधी आल्याचं आठवत नाही मला. मग जे आधी झालं नाही ते आत्ता होऊ शकत नाही का? तू म्हणशील तसं. तुला या घरात कोणाची परवानगी घ्यायची गरज आहे का? प्रिया काय झालं? काही नाही. मला तुझ्याबरोबर निवांत बोलावंसं वाटलं.
तुझ्याबरोबर वेळ घालवावा असा वाटला म्हणून आलो. नको यायला हवं होतं का? नाही नाही, ये ना. तुझंच घर आहे आणि तुझ्या घरात मी कोण? फक्त एक आश्रित. प्रिया, नेमकं काय झालंय प्रिया? मला कळेल का? प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायला हवी का? तुला नाही कळतंय? नाही कळत असं समज आता. बस एवढं बोलून मोकळा होतोस. मला माहितीये तू कितीही म्हणालास ना तरी तू मला आपलं मानतच नाहीस. आणि मी मात्र वेड्यासारखी तुझ्या मागे. असं नाहीये प्रिया. तुला माहितीये तू माझ्यासाठी सगळं काही आहेस. अजिबात नाही. हे खोटं आहे. मला माहिती. मला बरं वाटावं म्हणून तू हे बोलतोयस. तुझ्या मनातली जागा ऑलरेडी एकीने घेतली, जी तुझं नाव तिच्या नावापुढे लावते. आणि खूप अभिमानाने सांगते, मी सौ मंजिरी सत्यजित मुधोळकर आहे म्हणून.